उमाजी विरुद्ध सरकारने वेगवेगळे जाहीरनामे काढून बक्षिसे ठेवली होती. उमाजीला पकडून देणाऱ्यास 100 रुपये, 1200, 5000, 10,000 रुपये. पण काही उपयोग झाला नाही, कारण त्यांना लोकांची, जनतेची साथ होती व त्याला युरोपियनच्या हालचालींची माहिती मिळत होती. इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिंटॉशवर जबाबदारी सोपविली. शेवटी 10,000 रुपये रक्कम व 40 बिघा जमीन बघून काळू व नाना यांनी उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी घेतली. बापूसिंग परदेशी यांनीही मदत केली. नानाने उतोळ येथे 15 डिसेंबर 1831ला उमाजीला पकडले व इंग्रजांच्या स्वाधीन केले आणि 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजींना फाशी देण्यात आली. गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? PSI 2013चा प्रश्न आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव. उत्तर आहे 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामरचना लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गीता रहस्य लोकमान्य टिळक मंडाळे तुरुंगात 1910 मध्ये लिहिले. गीताई विनोबा भावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सुराज्य साप्ताहिक गुरुदेव मासिक काढले. राष्ट्रसंत पदवी 1955ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म यावली 1909 मध्ये अमरावती झाला. जन्मदिवस ग्रामजयंती म्हणून साजरी करतात. पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर, पण तुकडोजी म्हणून परिचित. इसवी सन 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून तुकडोजी महाराजांनी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रबोधन घडवून आणले. यावली, चिमूर, आष्टी येथील लोकांना सत्याग्रहासाठी प्रोत्साहन, प्रेरणा दिली. गुरुदेव सेवा मंडळाची मोजरी येथे स्थापना केली. PSI 2013चा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? परळी वैजनाथ, पैठण, बीड, अंबाजोगाई. अंबाजोगाईचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद. नांदेडचे नंदीग्राम. मोडी तोडीच्या घटना. छोडो भारत आंदोलनाअंतर्गत 1942ला मोमिनाबाद, अंबाजोगाई, बीड, उमरी मध्ये म्हणजेच मराठवाड्यात घडल्या होत्या. त्या तार खात्याच्या तारा कापणे, पत्रके वाटणे, घोषणा, स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद. उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले? PSI 2013चा प्रश्न. त्यांना पकडण्यास जाहीर केलेली 100 रुपये, 1200 रुपये, 5000 रुपये बक्षिसे. त्यांना मदत करणाऱ्यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा. विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे. 4 वरील सर्व. उत्तर आहे 4. ताजमहलच्या बांधकामासाठी संगमवर कुठून आणला गेला? जोधपूर, उदयपूर, मकराना, जबलपूर. उत्तर आहे 3 मकराना. पुणे. PSI 2013चा प्रश्न होता. आता पाहू PSI 2013चा प्रश्न. पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला? कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता. कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नाहीत. कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले. कारण आकारलेला दंड अधिक होता. उत्तर आहे 4 आकारलेला दंड अधिक होता. असहकार चळवळ 1920 ते 1922 मधील कार्यक्रम म्हणजे मद्यपान निषेध कार्यक्रम, न्यायालयावर बहिष्कार, सरकारी शाळा कॉलेजावर बहिष्कार, मुंबईतील साधकाश्रम, मालेगावातील हिंसक प्रकार, परदेशी मालावर बहिष्कार, मुळशी सत्याग्रह. यापैकी एक म्हणजे मद्यपान निषेध कार्यक्रम होय. यास महात्मा गांधी व काँग्रेसने प्रोत्साहन दिले. या चळवळीने पुणे, धारवाड, ठाणे भागात जोर धरला. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चळवळ शांतता मार्गाने चालत होती. पण धारवाडचे जिल्हा अधिकारी पेंटर यांनी दडपशाहीचे धोरण अवलंबिले. त्यांनी जमावावर गोळीबार केला. PSI 2013चा प्रश्न. रामोशीबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कधी काळी इंग्रज येणे अगोदर ते दरोडेखोरी करीत. सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते. इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्त्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले की वरीलपैकी एकही योग्य नाही? उत्तर 4 वरीलपैकी एकही अयोग्य नाही. खालील 2 विधानांचा विचार करा. सेवाग्राम आश्रमचे प्रोफेसर भन्सारी दिनांक 1 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीला गेले व बापूजी यांना भेटले. B. त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता. PSI 2013चा प्रश्न. उत्तर 1 वरील दोन्ही विधाने खरी आहेत व B हे याचे कारण आहे. चढेजाव चळवळीतील घटना. यावली उद्रेक, आष्टी व चिमूरचे लढे. आष्टी व चिमूर बाबत
वर्धा आष्टी 16 ऑगस्ट 1942 3,000 लोकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून गेला. गोळीबार झाला, 7 जण ठार झाले. चिमूर 16 ऑगस्ट 1942ला चिमूरचा उद्रेक घडून आला. जमावाने सब डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार, परिमंडल इन्स्पेक्टर व एक शिपाई लाठ्यांचा प्रहार करून ठार मारले. या गावातील सर्व सरकारी कार्यालये जाळण्यात आली. सेवाग्राम आश्रमातील प्राध्यापक भन्साळी यांनी 1 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीतील बापूजी आणि यांची भेट घेऊन चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यास यश येत नव्हते म्हणून 63 दिवस उपोषण केले. संयुक्त गट ब 2019चा प्रश्न. प्रतियोगिता सहकार स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. न. चिकेळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाशी मुंजे, लोकनायक माशी अने. 4 अ ब क ड म्हणजे वरील सर्व. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत न. चिकेळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाशी मुंजे व लोकनायक माशी अने यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान या बाबतीत महत्त्वाची माहिती. पेठमधील उठाव भगवंतराव निळकंठ यांच्या नेतृत्वाखाली घडून आला. जाबखिंडी संस्थानातील उठाव आप्पासाहेब पटवर्धन, कोकणातील गांधी हे इंग्रजांच्या मर्जीतलेच होते, पण इंग्रज रेसिडेंटला संशयास्पद वाटले म्हणून उठाव अगोदर बंदोबस्त करण्यात आला, म्हणून तेथे उठाव झालाच नाही. मुधोळ बेरड जमातीचा उठाव, शस्त्रबंदीचा कायदा, त्यात बेरडाचा प्रमुख परवाना घेतला म्हणून बाकींचे त्यात वाळीत टाकले. बीडचा उठाव 1899 मध्ये नेतृत्व, सदाशिव निळकंठ जोशी यांनी फ्रान्स रशियाला मदत मागून केली, मदत मिळाली नाही. सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार, जपानला जाऊन माहीम येथे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना. मध्य प्रांत व वराडमधील असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेस कार्यकर्ते डॉक्टर चोळकर, बाबासाहेब परांजपे. राजद्रोहाचा आरोप. सन 1921 मध्ये बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत साधक आश्रम स्थापन केले. यात शपथ मी सरकारी नोकरी करणार नाही अशी घ्यावी लागत असे. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात चलेजाव आंदोलन तीव्र केल्यामुळे कोतवाल व गोमाजी पाटील यांना पकडून देणाऱ्यास 5,000 रुपये इनाम जाहीर केले होते. नंदुरबार शिरीष कुमार मेहता याने शाळेत तिरंगा फडकवला म्हणून शहीद व्हावे लागले.